सूरज हा एका लहानशा खेडेगावात राहणारा साधा पण स्वप्न पाहणारा मुलगा होता. त्याच्या लहानपणापासूनच त्याच्या आयुष्यात एक स्थिर आधार म्हणजे निकिता होती. तिचा हसरा चेहरा, गोड बोलणे आणि त्याच्यावर असलेली काळजी नेहमी त्याला प्रेरणा देत असे. निकिता ही सूरजची जिवलग मैत्रीण होती. दोघे लहानपणापासूनच एकत्र खेळत, शाळेत बसत आणि गावातल्या छोट्या छोट्या आठवणी बनवत वाढले होते. 12वी नंतर निकिताला तिच्या घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण पुढे चालवता आले नाही. तिला खूप आवडले तरीही तिला शिक्षणात पुढे जाण्याची संधी नव्हती. कारण ती आणि तिची आई एकत्र राहायच्या दोघीच आणि घरच्या जबाबदाऱ्या जास्त होत्या. सूरज मात्र ठरवूनच होता. त्याला मोठा अधिकारी व्हायचं होतं. ग्रॅज्युएशनसाठी त्याने गावापासून थोड्या अंतरावर एका दुसऱ्या गावात शिकायला सुरुवात केली. कॉलेजच्या दिवसांतही त्याचे मन नेहमी गावात आणि निकितावर आणि मनातली मोठी स्वप्ने अजून स्पष्ट झाली. तो मोठा अधिकारी बनेल आणि गावातल्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करेल. संध्याकाळी जेव्हा ते दोघे मंदिराजवळ बसत, सूरज नेहमी तिला विचारायचा, निकिता, माझं स्वप्न कधी पूर्ण होईल का? निकिता नेहमी हसून त्याला आश्वस्त करत म्हणायची, हो ना, होणारच. मी आहे ना तुझ्यासोबत. तुझी सर्व स्वप्न मी पूर्ण करायला मदत करेल आणि एक दिवस असा असेल, तू नक्की अधिकारी बनशील आणि तुझी सर्व स्वप्न पूर्ण झालेली असेल. बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मी जे बोलते ना ते तसंच होणार. त्यावर सूरज म्हणाला, निकिता, ऐक ना, हे सगळं गावात राहून होणार नाही. त्यासाठी मला शहरात जावे लागेल. कारण तिथे काही क्लासेस आहेत, ते जॉईन करावे लागतील. मगच हे जे हवे आहे ते शक्य होईल. सूरजचे हे बोलणे ऐकल्यावर निकिताचं मन थोडं दुखावलं. मन या गोष्टीने दुखावलं. सूरज आता दूर होणार होता आणि तो त्याच्या स्वप्नांसाठी तिने त्याला सोडते हे समजून तिला ओढा लागला. ती म्हणाली, हो ठीक आहे, चालेल. पण सूरज, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी वाट पाहीन. पण तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू थांबत नव्हते. सूरजच्या डोळ्यातही पाणी आलं. तो म्हणाला, खरंच मी मुंबईला जाऊ? यावर निकिता म्हणाली, हो, मुंबईला गेल्यावर चांगल्या ठिकाणी क्लास जॉईन करशील, मेहनत करशील, थोडेसे काम पण करशील, काही पैसे कमवशील. पण जाण्यासाठी त्याच्याकडे 1 रुपयासुद्धा नव्हते. निकिता ही अगदी साध्या घरातली होती. तिचं शिक्षण 12वी पर्यंतच पूर्ण झालं होतं. त्यानंतर तिने शिक्षण सोडलं होतं. त्यांच्या गावातील सावकार पैसे व्याजाने देत असे. जर गरज भासली तर निकिताची आई त्या सावकाराकडून जाऊन पैसे उचलायची. बदल्यात त्यांना त्यांच्या शेतातले कामे पूर्ण करायला लागायचे. निकिताला ह्यांची पूर्ण माहिती होती. त्या संध्याकाळी तिने विचार न करता त्या सावकाराकडे जाऊन 50,000 रुपये उचलून सूरजला दिले. सूरज म्हणाला, हे पैसे तू कुठून आणलेस? निकिताला माहिती होती की काहीतरी करून हे पैसे उचलले आहेत. पण तिच्यासाठी आणि सूरजसाठी आता हेच योग्य होतं. म्हणून तिने सूरजला च्या हातात ते पैसे दिले. दुसऱ्या दिवशी सूरज मुंबईसाठी निघाला. निकिताच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. पण तिच्या मनात एक विश्वास होता की तिचं स्वप्न आणि त्याचं स्वप्न आता पूर्ण होईल आणि ती त्याची वाट पाहत राहील. सूरज मुंबईला पोचला. जेव्हा त्याला तातडीने एका छोट्याशा खोलीत जावं लागलं. ही खोली आधीच 2-3 जण राहत असत आणि सूरज आता त्यांच्यासोबत राहायला लागला. सुरुवातीला त्याला ही सवय खूप अजीब वाटत लागली. पण शहरात राहण्याची सवय लवकरच लागली. दुसऱ्या दिवशी सूरजने एका ठिकाणी क्लास जॉईन केला. तो आता अभ्यास करू लागला होता खूप जोराने. त्याने एक लायब्ररीमध्ये जाऊन सुद्धा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याने स्वतःसाठी आणि अभ्यासासाठी भरपूर असा वेळ दिला.
पण मुंबईत राहण्यासाठी पैसे लागायचेच. त्यामुळे त्याला आता एका ठिकाणी जॉब करणं खूप गरजेचं होतं. म्हणून त्याने पार्ट टाईम काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला तो एका चहाच्या स्टॉलवर कामाला लागला. सकाळी थोडं काम, दुपारी क्लास, सायंकाळी लायब्ररी आणि रात्री घरी येऊन पुन्हा रात्रभर अभ्यास. त्याची धावपळ सुरू असायची. सुरुवातीला दररोज निकिताला मेसेज करायचा, फोन करायचा, तिच्यासोबत वेळ काढून थोडासा बोलायचा. पण हळूहळू तो त्याच्या शेड्यूलमध्ये एवढा बिझी झाला की त्याचं वागणं थोडं बदलू लागलं. दिवसाच्या धावपळीत, अभ्यासात आणि कामात त्याला फोन करण्यासाठी वेळच मिळत नसे. पण निकिता ही त्याची रोज वाट पाहत असे. तिच्या मनात नेहमी आशा असायची की आज जरी फोन येईल, उद्या फोन येईल, त्याचा एकतरी मेसेज येईल. पण काहीच आले नाही की तिचं मन उदास व्हायचं. पण तरीही ती स्वतःला त्रास करून घेत नव्हती. तिला माहिती होतं तिच्या त्रासामुळे सूरजचं मन भरकटू नये, त्याच्या ध्येयात अडथळा येऊ नये. त्यामुळे ती त्याला फोन करत नसे. जर आला तर ती थोडासा वेळ बोलत असायची. त्याचं फोन न येणे किंवा मेसेज न येणे तिच्यासाठी वेदनादायक होतं. पण ती स्वतःला सांभाळत असे. तिच्या मनात एकच विचार होता, तू जे करतोय ते त्यांच्या स्वप्नासाठी आहे आणि माझ्यामुळे त्याला अडथळा यायला नको. सूरज पूर्णपणे आपल्या विश्वातच बुडाला. जॉब, अभ्यास, परीक्षा ह्या सगळ्यांमध्ये त्याने स्वतःला इतकं गुंतवून घेतलं होतं की त्याला गावचं, घरचं किंवा निकिताचं मनापासून स्मरणच राहिलं नव्हतं. दिवस जात होते, वर्ष घडत गेले आणि त्यांना कळलंच नाही 4-5 वर्ष कसं पलटले. पण अखेर त्याची मेहनत फळाला आली. तो क्लास 1 अधिकारी झाला होता. त्याची पोस्टही गावाजवळ आली होती. आज जे लोक त्याच्यावर हसत होते, त्याचे उपहास करत होते, तेच आता ताठमाने त्याच्याकडे पाहत होते. आणि सूरजला आता याचा अभिमान वाटत होता. त्याला स्वतःचा अभिमान वाटत होता की अखेर मी हे करून दाखवलं. त्याच्या कामाचा पहिलाच दिवस होता. सूरज मुंबईवरून गावाकडे निघाला आणि प्रवासात त्याच्या मनात अचानक गावच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याला घरची आठवण झाली आणि विशेषतः निकिताची आठवण जागी झाली. आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. मंदिराजवळ बसणं, संध्याकाळच्या गप्पा, सोबत केलेले छोटे छोटे खेळ आणि तिच्या मिठीतले शांततेचे क्षण. दिवसभर काम करून संध्याकाळी तो घरी पोहोचला. तो त्याच्या घराची अस्वस्थता पाहून त्याला धक्काच बसला. आधीच जुने आणि पडलेले घर आता ते अजूनच ढासळलेले होते. कारण त्याचे आई वडील त्याच्या जवळ नव्हते. तो एकटाच होता. तो एकटा असल्यामुळे त्याच्या घराकडे लक्ष देणारा दुसरा कोणीही नव्हता. थोड्या वेळाने त्याने ठरवलं निकिताला भेटायचं. तो थेट निकिताकडे गेला. पण तिच्या घरी ती नव्हती. त्याने थोडी चौकशी केल्यानंतर त्याला कळालं की ती एका सावकाराच्या शेतात कामाला गेली आहे. सूरज न थांबता लगेच त्या शेताकडे गेला. निकिताला पाहिल्यानंतर त्याचे डोळे भरून आले. त्याचे अश्रू गळू लागले. तिथे पोहोचल्यावर त्याने निकिताला बोलावलं. निकिता आणि सूरज बोलत असताना तो सावकार अचानक ओरडला, काय गप्पा मारायचा टाईम आहे का हा? कामाचा टाईम आहे. सूरज शांतपणे हसला आणि त्याने सावकाराकडे आपले आय कार्ड दाखवले आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, तुमचे किती पैसे राहिले आहेत ते सांगा आणि उद्यापासून निकिता येथे कामाला येणार नाही. सावकार आता काही बोलू शकला नाही. गप्प बसला. त्या क्षणात सूरज आणि निकिता डोळ्यातले शब्द न बोलता जाणारे प्रेम, आठवणी आणि विश्वास सर्व काही एकमेकांत मिसळत होते.
सूरज आणि निकिता बराच वेळ काहीच बोलले नाहीत. फक्त दोघेजण एकमेकांकडे पाहत राहिले. जुन्या आठवणी आठवत राहिले आणि त्या जाग्या होत होत्या. शाळेतले 4-5 वर्ष, मेहनत, संघर्ष सगळे डोक्यातून जाईपर्यंत त्यांची नजर एकमेकांवर स्थिर होती. त्या शांततेत काही शब्द न बोलता पण मनाचे संवाद सुरू होते. निकिताला तर खूप आनंद झाला होता आणि ते तिच्या चेहऱ्यावरून, तिच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर हळूच हसू चमकले. तिने म्हणाली, तू अधिकारी झाला? सूरज हसला आणि हळूच म्हणाला, हो निकिता. त्यानंतर सूरजने हळूच तिचे हात पाहिले, कारण दिवसभर काम केल्यामुळे तिचे हात पूर्णपणे भेगाळ झालेले होते. त्या हातांचा दिसणारा थकावा, मेहनतीचा घाम हे सर्व पाहून सूरजला वाईट वाटले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. निकिताच्या चेहऱ्यावर थोडा आश्चर्य आणि काही हळूवार दुःख एकत्र दिसत होते. सूरजने तिचा हात हलक्या हाताने हातात घेतला आणि तिला तो हळूच म्हणाला, निकिता, आता या हातांना कधीच त्रास होणार नाही. आता हे हात असे नाही राहणार कधी, कारण आयुष्यभर तुला मी सुखी ठेवणार आहे आणि हा माझा शब्द आहे. निकिताच्या त्या क्षणाला शब्द नव्हते, फक्त हळूहळू हसू आणि डोळ्यांतून अश्रू होते. पण त्या शब्दांनी तिच्या मनात एक अतूट विश्वास सूरजचं प्रेम, त्याचा आधार, त्याचं वचन हे आयुष्यभर तिच्यासोबत राहणार होतं. त्या क्षणाला त्या शेतात सूर्याचा मऊ प्रकाशात दोन मन एकमेकांत गुंतून गेली आणि 4-5 वर्षांच्या अंतरानेच जिवलग मैत्री आणि प्रेमाची ओळख पुन्हा जागी झाली. सूरज आणि निकिताच्या हातात हात घेतलेल्या त्या क्षणानंतर दोघांचाही संसार नव्याने आयुष्याला सुरुवात झाली. सूरजने अधिकारी म्हणून आपली जबाबदारी घातली, पण त्याने गाव, घर आणि निकिताचा काळजीपूर्वक विचार केला. आणि निकिताने देखील मेहनत, सातत्य आणि प्रेमाने सूरजच्या प्रत्येक निर्णयात तिने साथ दिली. शेवटपर्यंत त्याला तिने साथ दिली. गावातले दिवस आता आधीपेक्षा बदलले होते, कारण सूरज आता लोकांच्या नजरेत आदराचे पात्र बनला होता. त्यांनी त्याच्यावर हसत उपहास केला. ते आता त्याच्याकडे आदराने पाहत होते, त्याला तेवढा मान देत होते. पण त्याच्या आयुष्यातील खरी संपत्ती होती ती म्हणजे फक्त निकिता आणि तिचा आधार. निकिताने शेतात केलेले कठीण काम आणि शहरात केलेल्या संघर्षानंतर सूरजच्या प्रेमाने भरलेला दिवस आणि 2 मनांची जुळणारी एकत्र साथ, ही सगळी आठवण त्यांच्या जीवनातला पाया झाली. त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, एकमेकांचे स्वप्न सांभाळले आणि प्रेमाने भरलेले घर उभे केले. सूरज निकिताचा संसार गोड, साधा पण समाधानी होता. ते एकमेकांना आधार देत आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगत गावच्या शांत जीवनात पण भरभराटीने आणि प्रेमाने आयुष्य घालवत होते. या कथेचा शेवटचा संदेश असा असणार आहे की जगातील खरी संपत्ती पदवीपत्र, संपत्ती किंवा पद नाही, तर एकमेकांवरचा विश्वास, प्रेम आणि साथ आहे. जे की मनापासून एकमेकांना सांभाळतात त्यांचं आयुष्य नेहमी सुखी आणि समाधानी असतं. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच व्हिडिओला लाईक करा, ही स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपलं नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.